नमस्कार. अ, आज आपण जैवविविधता दिनानिमित्त ज्यांची व्याख्यान मला ऐकणार आहोत, त्यांची मी ओळख करून देणार आहे. अतिशय यंग आणि हुशार व्यक्तिमत्व असलेले श्री चिन्मय खानोलकर सर. सरांनी बायोटेक्नॉलॉजी या विषयातून पदवीचे शिक्षण घेतले असून इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधून पर्यावरण शास्त्रात MSc संपादन केली आहे. पर्यावरण अर्थकारण या विषयात त्यांच्या PhDचे संशोधन प्रगतीपथावर आहे. सर विद्याविहार येथील SK सोमय्या महाविद्यालयात पर्यावरणशास्त्र या विभागात असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. जैवविविधता व्यवस्थापन, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, मायक्रो प्लास्टिक, घनकचरा व्यवस्थापन या विषयातील संशोधनात सरांना रुची आहे. गिर्यारोहण, वाईल्ड लाईफ एंडोलन्स, फोटोग्राफी आणि विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी शिकवण्याची सरांना आवड आहे. मराठी विज्ञान परिषद, पर्यावरण दक्षता मंडळ, इको रिको या वेस्ट मध्ये काम करणारी संस्था अशा स्वयंसेवी संस्थांबरोबर त्यांचा नेहमीच जिव्हाळ्याचा संबंध आहे. थँक्यू सुभाष. माझा आवाज सगळ्यांना होपफुली येत असेल नीट. तर सगळ्यांना इकोसिस्टम्स काय आहेत माहिती आहेत ऑलरेडी आपल्याला, बरोबर. जसं फॉरेस्ट आहे आपलं. मी आता एक जस्ट डिस्प्ले केली इमेज. कोणी सांगू शकेल ही इकोसिस्टम कुठली आहे किंवा ह्या इकोसिस्टम्स कुठल्या आहेत? ओके, तर ह्याच्यामध्ये आपल्याला मेजरली रिव्हर दिसते, पण आपण रिव्हरला फक्त रिव्हर एक इकोसिस्टम म्हणून बघतो. पण रिव्हरच्या पलीकडे अजून जास्त इकोसिस्टम्स असतात, जसं फ्लड प्लेन्स आहेत. रिव्हरचे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह फ्लड प्लेन्स असतात. रिव्हरच्या बाजूला जे असतात ते अत्यंत इम्पॉर्टंट पार्ट असतात या इकोसिस्टमचे, जे आपण विसरून जातो, जे आपल्या इकोसिस्टम सर्व्हिसेसच्या दृष्टीने अत्यंत इम्पॉर्टंट असणार आहेत. मॅनग्रुव्ज आहेत. आता मुंबईकर आपण आहोत, तर बरेचसे मुंबईमध्ये कोकणामध्ये राहणारे जर का माणसं असतील, मॅनग्रुव्ज हा एक अविभाज्य घटक असतो आपल्या लाईफ मधला. आपल्याला येता जाताना दिसत असतात. अँड देर आर प्रोटेक्टर्स. आपल्याला माहिती असतं, अवेअर असतो की आपल्याला ते प्रोटेक्टर्स आहेत. ओके, सो ही एक इकोसिस्टम, लेक इकोसिस्टम आहे, ओशन इकोसिस्टम्स आहेत, डेझर्ट आहेत, आपलं आयसी लँड्स आहेत. सो ह्या सगळ्या इकोसिस्टम्स आहेत वेगवेगळ्या, बर्फाळ प्रदेश वगैरे. प्रत्येक इकोसिस्टम आपल्याला काही ना काहीतरी देत असते. मग म्हणून आपण म्हणतो की यांचं कन्झर्वेशन करावं. आय थिंक ह्याच्यावर आपलं दुमत नसावं की आपल्याला सगळ्यांनाच यांचं कन्झर्वेशन करायचं आहे. पण मग प्रश्न उभा राहतो, जे जनरल एकाने विचारलं की मी तर शहरात राहतो आणि मी कन्झर्वेशनला सपोर्ट पण करतो, मग मला खरंच वरी करायची गरज आहे का या इकोसिस्टम्स बद्दल? आता आपण मी बायोडायव्हर्सिटी म्हणतोय. बायोडायव्हर्सिटी हा इकोसिस्टमचा एक पार्ट आहे, तो एक छोटा पार्ट आहे इकोसिस्टम मधला. सो बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन करायला आपल्याला अख्ख्या इकोसिस्टमचं कन्झर्वेशन करावं लागतं पहिल्यांदा. तर नैसर्गिकपणे एक शहरातल्या माणसाला एक प्रश्न पडतो की ठीक आहे, मी सपोर्ट पण करतो, कुठले कॅम्पेन आले तर त्याला मी फॉर्म्स वगैरे पण भरतो. कोणी मदत याची कामं करत असेल तर मी त्यांना मदत पण करतो. पण मग खरंच मग मी काही करायचं आहे का, मी काही करू शकतो का, ह्याच्यामध्ये मला काय आहे? बऱ्याच वेळा आता थोडंसं कसं असं, आपण सगळे जे इथे भेटलेलो आहोत ते समवैचारिक आहेत, ज्यांच्यामध्ये आपल्याला कन्झर्वेशन करायचं असतं. पण बऱ्याच कॉमन पब्लिक आपण बघितलं त्यांचं असतं, मला जर का ह्याच्यातनं काही मिळत नाहीये तर मी का माझा वेळ देऊ. थोडा स्वार्थी हे असतो, जो नैसर्गिक आहे. तो मग आपल्याला काय मिळेल याच्यातनं, या इकोसिस्टम्स मी जर का वाचवलं त्याच्यातनं काय मिळेल आपल्याला? तर त्याच्यातनं ज्या मिळतात त्या असतात आपल्या ह्या इकोसिस्टम सर्व्हिसेस. त्या आता वेगवेगळ्या प्रकारच्या इकोसिस्टम सर्व्हिसेस आहेत. आता आपण पहिल्यांदा ह्या सर्व्हिसेस बघून घेऊ की या इकोसिस्टम पासून आपल्याला काय काय मिळतं. म्हणजे जे आपले प्रश्न आहेत नंतरचे, की जे आपण त्याचं मूल्यमापन कसं करू शकतो किंवा कसं वाचवू शकतो, आपण कसा वाटा उचलू शकतो, या सगळ्याची आपल्याला हळूहळू उत्तरं उलगडत जातील. तर त्याच्यामधले मुख्यत्वे 4 प्रकारच्या सर्व्हिसेस आपल्याला दिल्या जातात कुठल्याही इकोसिस्टम कडनं, जे आपण वरती पाहिल्या. मॅनग्रुव्ज होती, फॉरेस्ट होतं, रिव्हर होती, अजून ज्या कुठल्या होत्या त्या. तर प्रत्येक इकोसिस्टम ह्या 4 सर्व्हिसेस देतो. काही सर्व्हिसेस एखादी इकोसिस्टम जास्त देते, काही सर्व्हिसेस एखादी इकोसिस्टम कमी देते. पण त्या ह्या 4 प्रकारे डिवाइड केलेल्या असतात, ज्या आपल्याला दिल्या जातात. सर्व्हिसेस आपण नॉर्मली म्हणतो जे आपल्याला, ज्याच्यापासून आपल्याला फायदा होतो, आर्थिक किंवा शारीरिक, मानसिक किंवा वैचारिक. तर तसं आपल्याला या इकोसिस्टम्स कडनं पहिला असतो सर्व्हिस, ती म्हणजे प्रोव्हिजनल सर्व्हिस. प्रोव्हिजन म्हणजे काहीतरी दिलं जातं. ह्याच्यामध्ये म्हणजे प्रोव्हिजनल सर्व्हिस म्हणजे कुठल्या? मिळणारं खाणं. आपल्याकडे बरेच जण आता त्याच्यानंतर फ्रेश वॉटर. आपलं फ्रेश वॉटर जे आपल्याकडे येतं, आता मुंबईमध्ये दुरापास्त झालेलं आहे कारण आपल्याला स्वतःला ट्रीट करायला लागतं. पण बऱ्याच ठिकाणी फ्रेश वॉटर हे जंगलांमुळे,
इकोसिस्टम्समुळे पाणी साफ होत राहतं. जसं पाणी झिरपतं त्याच्यावरती वेगवेगळे आपल्या फायटो रेमेडिएशन ज्याला म्हटलं जातं किंवा बायो रेमेडिएशन असतात, मायक्रोब्स असतात सॉइल मधले, प्लांटचे रूट्स असतात, हे त्याच्यावर ट्रीटमेंट करून त्याला पाण्याला फ्रेश करत असतात. म्हणून आपलं जे ग्राउंड वॉटर असतं ते बऱ्यापैकी वेळा जर त्याला हात लावला नसेल तर ते फ्रेश असतं. याचं कारण अख्खी इकोसिस्टम असते ते तुमचं फिल्ट्रेशनचं काम करत असते आणि हे आपल्याला मिळत असतं, प्रोव्हाइड करत असते ही प्रॉपर. तो ते फ्रेश प्रोव्हिजनल सर्व्हिस असतात. वूड आहे, फायबर आहे, ह्या सर्व्हिसेस सुद्धा आपल्याला मिळत असतात. वूड आणि फायबर, फ्युएल आहे, ठीक आहे. या फ्युएल म्हणजे फायरवूड आहेत, कोल आहेत. हे कोल आणि फ्युएल हे आपल्याला फॉरेस्ट पासून मिळतच असतं किंवा बाकीच्या इकोसिस्टम्स पासून मिळत असतात. तर ते म्हणून त्यांना आपण प्रोव्हिजनल सर्व्हिस म्हणतो. बऱ्याच वेळा ऑक्सिजन जो आपल्याला मिळतो, सध्या आता कोविड कंडिशन चालू आहेत, लोकांना ऑक्सिजन प्रत्येक न्यूज चॅनलवर दाखवतात की ऑक्सिजन कसा काय चाललाय वगैरे. तर हा ऑक्सिजन आपल्याला या इकोसिस्टम सर्व्हिसेस कडनं फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केला जातो, फ्री ऑफ कॉस्ट. तो ह्या सगळ्या प्रोव्हिजन. मग दुसऱ्या सर्व्हिसेस असतात त्या म्हणजे सपोर्टिंग सर्व्हिसेस. या आपल्या बायोडायव्हर्सिटी जी आपण म्हणतो ना, त्याला सपोर्ट करायचं काम करतात. त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट सायकलिंग आलं. जसं आपल्याला नायट्रोजन सायकल्स वगैरे माहिती आहे, शाळांमधून आपण शिकलो होतो की नायट्रोजन सायकल आहे, फॉस्फरस सायकल आहे. तर या सगळ्या सायकल्स मेंटेन करतात, इकोसिस्टम मध्ये चालू असतं. जोपर्यंत ही बायोडायव्हर्सिटी आपल्या इकोसिस्टम्स मध्ये असते तोपर्यंत ह्या सायकल चालू असतात. एकदा का ह्या सायकल गेल्या की त्याच्यानंतर ती इकोसिस्टम डिस्ट्रॉय होते आणि पुढे आपण सुद्धा. त्याचं आपल्याला क्लासिक एक्झाम्पल माहिती आहे, रेन फॉरेस्ट जी आहेत, आपण ज्याला ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट म्हणतो, अत्यंत निकृष्ट दर्जाची त्याची माती असते. पण त्याच्यावर मग एवढं मोठं फॉरेस्ट कसं काय उभं राहतं? ह्याला कारणीभूत तिकडचे फक्त बॅक्टेरिया असतात. तो बॅक्टेरिया, फंगाय जे असतात ते पडलेल्या न्यूट्रिएंट्स, जे पानं वगैरे पडतात, त्यांचं खूप रॅपिड रिसायकलिंग करत असतात. पण मग जर का आपण ते जंगल तोड केली आणि आपल्याला वाटतं एवढं मोठं जंगल आहे म्हणजे खूप छान जमीन असणार आहे, सुपीक जमीन असणार आहे, जंगल तोड करतो, शेती केली जाते, जे स्लॅश अँड बर्न ऍग्रिकल्चर म्हणतात. जमीन एकदा का दोन क्रॉप्स आले की मायक्रोब्स गेले की पूर्णपणे इकोसिस्टम संपली. जमीन अतिशय निकृष्ट दर्जाची असते, परत पीक पण येऊ शकत नाही. तो हे जे न्यूट्रिएंट रिसायकलिंग करते त्याच्यामुळे एवढी मोठी इकोसिस्टम उभी राहू शकते. हे सपोर्टिंग सर्व्हिस आहे. सॉइल बनत असते, प्रायमरी प्रोडक्शन जे आपण म्हणतो, ज्याच्यावर इकॉलॉजी मध्ये प्रायमरी म्हणजे जे प्रकाश संश्लेषण आपण म्हणतो, फोटोसिंथेसिस, तो आपले प्लांट्स वगैरे ते फोटोसिंथेसाइज करत असतात, त्याच्यावर तुमचे बाकी सगळे आपण जिवंत राहत असतो. ही सर्व्हिस आपण घेत असतो. ही सपोर्टिंग सर्व्हिस आहे. ही लाईफला जिवंत राहायला अर्थवरती सपोर्ट करत असते, म्हणून त्यांना सपोर्टिंग सर्व्हिसेस म्हणतात. देन कम सगळ्यात आपल्याला इम्पॉर्टंट, महत्वाच्या आणि जवळच्या सर्व्हिसेस, त्या म्हणजे रेग्युलेटरी सर्व्हिसेस. रेग्युलेटरी सर्व्हिसेस म्हणजे कुठल्या? तर क्लायमेट रेग्युलेशन. करंटली आता आपल्याकडे तप्ता हे येऊन गेलं, वादळ. तुम्ही आता बघितलं असेल तर अरेबियन सी मध्ये जनरली वादळ होत नव्हती, पण आता गेल्या काही वर्षांपासून, लास्ट इयर आलं, या वर्षी आलं, वादळ वाढत चालले. हा एक क्लायमेट चेंजचा पार्ट आहे की अरेबियन सी मध्ये सुद्धा आता वादळ जनरेट व्हायला लागले. नॉर्मली आपल्या ईस्ट कोस्टला वादळ येत असायची, वेस्ट कोस्ट रिलेटिव्हली वादळांपासून प्रोटेक्टेड होता. हा पार्ट ऑफ क्लायमेट चेंज आहे. पण हे झालं मॅक्रो क्लायमेट. पण अपार्ट फ्रॉम दॅट मायक्रो क्लायमेट पण असतं. जसं मुंबई शहरातलं एरिया, तर त्याच्यामधली जी फॉरेस्ट असतात किंवा एखाद्या जागेवरची फॉरेस्ट ही त्या मायक्रो क्लायमेटला कंट्रोल करत असतात. तिकडचं टेम्परेचर म्हणा, काय म्हणा, तर ते रेग्युलेट करतात त्या क्लायमेटला. म्हणून रेग्युलेटरी सर्व्हिसेस म्हणतात किंवा रेग्युलेशन सर्व्हिसेस म्हणतात. ठीक आहे. जसं आपला फॅनचा रेग्युलेटर असतो, तो रेग्युलेट करतो स्पीडला, तसे हे फॉरेस्ट किंवा इकोसिस्टम्स बऱ्याचशा गोष्टींना रेग्युलेट करत असतात. फ्लड आहे, फ्लड मिटिगेशन आहे. मगाशी मी तुम्हाला रिव्हर्स मध्ये सांगितलं होतं की रिव्हरच्या बाजूला फ्लड प्लेन्स असतात. तर फ्लड प्लेन्स हे अत्यंत महत्वाचे असतात फ्लड कंट्रोलसाठी. आपल्या इथे रिव्हर ट्रेनिंग केलं जातं, म्हणजे बाजूला भिंत बांधली जाते रिव्हरच्या, आणि रिव्हर फ्लड येऊ नये म्हणून आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी मुंबईतल्या ऑलमोस्ट बऱ्याचशा रिव्हरना भिंत बांधलेली आहे. भिंत बांधली म्हणजे रिव्हरला मारल्यासारखं आहे ते, कारण फ्लड प्लेन्स तुम्ही डिस्ट्रॉय करू शकता. फ्लड प्लेन्सचं कामच हे असतं की ते फ्लडचा जो सर्ज असतो वरचा, त्याला आतपर्यंत येऊ देत नाही. तो खालनं त्याला परत नदीमध्ये फ्लो करत राहतो. इकडे तुमचे रीड्स किंवा अशी जी उंच गवतं, हे प्रकारची वनस्पती असतात, तर ते फ्लड कंट्रोल करत असतात. म्हणजे ते नॅचरल, नैसर्गिक सर्व्हिस असते, नाहीतर मग आपल्याला ते करायला लागतं.
सो ती रेग्युलेटरी सर्व्हिस झाली. पेस्ट कंट्रोल सर्व्हिस झाली. आता सगळ्यांना जे कोणी बायोडायव्हर्सिटीचं अध्ययन करत असतील त्यांना माहिती आहे की ड्रॉंगो किंवा कोतवाल नावाचा पक्षी आहे. तो ऑलमोस्ट वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे. मध्ये एका सायंटिस्टने जे एक स्टडी केला होता त्याच्यानुसार तो एका तासामध्ये अप्रॉक्सिमेटली एक पक्षी एका ठिकाणी 137 ते पॉलिनेटर ही सर्व्हिस अत्यंत इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी जर का आपल्याला क्रॉप्स पाहिजे असतील. असं म्हटलं जातं की हनी बीज जर का अर्थवरनं नाहीशा झाल्या तर पुढच्या 3 महिन्याच्या आत आपण व्हॅनिश होऊन जाऊ, कारण कुठलंही क्रॉप आपलं पॉलिनेट होणार नाही, कुठलंही धान्य आपल्याला मिळू शकणार नाही. तो एवढा इम्पॉर्टंट असतो हनीबीजचा आपल्या लाईफमध्ये. तो पॉलिनेशन अगेन अ रेग्युलेटरी सर्व्हिस. आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट, कल्चरल सर्व्हिसेस ज्या आपल्या म्हणतो जास्त भावनिक दृष्ट्या जास्त असतात, म्हणजे रिक्रिएशनल आहेत. आपण ट्रेकिंगला जातो, बरेचसे आपण बघतो फॉरेस्ट वगैरे असतात तिकडे लोक योग जाऊन सकाळी करत असतात. लोक धावायला जातात, लोक फिरायला जातात, फोटोग्राफर्स तिकडे असतात, एज्युकेशनल सहली तिकडे आलेल्या असतात, आपण ज्याला नेचर ट्रेल्स म्हणतो. कल्चरल हेरिटेज असतात बरेचसे. आता महाराष्ट्र फेमस आहे आपल्या देवरायांसाठी. तर देवराई ह्याला एक स्पिरिच्युअल ऍज वेल एज इम्पॉर्टन्स असतो. सो ही सर्व्हिस म्हणून आपण कल्चरल सर्व्हिसेस मध्ये टाकतो. की एक रिलिजियस स्पिरिच्युअल या गोष्टींना ते बढावा देतात. आणि रिक्रिएशनल या 3 मेजर सर्व्हिसेस इकडे येतात. आता हल्ली जर का नवीन क्लासिफिकेशन नुसार रिक्रिएशनल सर्व्हिसेस आपण थोड्या वेगळ्या केलेल्या आहेत, कल्चरल मधनं बाजूला काढलेल्या आहेत. म्हणजे रिक्रिएशनल वेगळा, पाचवा क्लास केलाय तो म्हणजे रिक्रिएशनलचा. तर मग आता ह्या सगळ्या मी बघितलं की मला फूड आहे, मला बाकी सगळ्या गोष्टी आहेत, रेग्युलेशन आहे. तर मग शहरात असताना मी नॅचरली म्हणतो की खरंच हे इम्पॉर्टंट आहेत का, म्हणजे मला जाणून घ्यायला इम्पॉर्टंट आहे का. मी एवढे प्रश्न आधी विचारले होते, त्याच्यातला एकही प्रश्न मला नाही वाटत आन्सर होतोय. पण मी शहरात राहतोय, मी टॅक्स पण भरतोय, मग फ्लड कंट्रोल आणि हे मी विचार करू का. मी टॅक्स भरतोय ना, मला पाहिजे की हे गव्हर्नमेंटने केलं पाहिजे. सो डोंट यू थिंक इट्स गव्हर्नमेंट जॉब टू डू दिस. मग मी का केलं पाहिजे, जर का मी पैसे पण भरतोय तर मग व्हॉट शुड आय डू. देन आय हॅव टू आस्क माय सेल्फ, एम आय मिसिंग समथिंग. म्हणजे मी पैसे पण भरतोय, मी टॅक्स देतोय, मी सगळं देतोय, पण मला सुधारणा तर दिसतच नाहीये. दिवसेंदिवस आपण बघतोय की सर्टन गोष्टी बिघडतच चाललेल्या आहेत. मग काय आहे प्रॉब्लेम, कुठे आहे. एक प्रश्न केला होता की आपण मग कन्झर्वेशन कसं करू शकतो. जो फार्मर असतो तो लँड विकून टाकतो, त्याचा हाच प्रश्न असतो की बाबा मला जर का दुसरीकडनं काय कुठे मिळत नाही, माझ्याकडे हे एक छोटी जागा आहे, मी विकून टाकतो आणि मला त्याचा फायदा होईल मग त्याने. तर मग आता ह्या सगळ्यांची आपण जी उत्तर आहोत ना, ती आपण एका छोट्याशा फॉरेस्ट च्या एक्झाम्पल वरनच घेऊया, जे आपल्या जवळ आहे. आणि ते म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, जे बोरिवली ठाणे या बेल्टमध्ये आपलं आहे. मुंबईतलं एकमेव आपलं जे नॅशनल पार्क आहे मोठं. तर त्याचं एक्झाम्पल घेऊ आपण आता, आणि त्याच्यावर ह्या एक 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 सर्व्हिसेस आपण एक्सप्लेन करायला लागू. तर मग आता संजय गांधी नॅशनल पार्क जे आहे ते कुठल्या प्रकारच्या सर्व्हिसेस देतं, तर ते ह्या 4ही प्रकारच्या सर्व्हिसेस देतं. म्हणजे प्रोव्हिजनल सर्व्हिस आहेत, रिक्रिएशनल सर्व्हिसेस आहेत, आपल्या कल्चरल सर्व्हिसेस आहेत, रेग्युलेटरी सर्व्हिसेस आहेत. या सगळ्या सर्व्हिसेस आपल्याला मिळत असतात. मला त्याच्यामधल्या मेनली बायोडायव्हर्सिटी होस्टिंग ही एक सर्व्हिस आहे. वॉटरशेड सर्व्हिस आहे की जिकडे पाणी झिरपलं जातं, ग्राउंड वॉटरला जातं. मुंबई सारख्या शहरांमध्ये मोस्ट ऑफ द जागा कॉन्क्रिटाईज झालेल्या आहेत, त्यामुळे जमिनीत पाणी जायला मार्ग नाहीये. आणि आता बऱ्याच ठिकाणी जर का तुम्ही बघितलं असेल तर बीएमसी, टीएमसी यांनी 24 तास पाणी बंद केलेलं आहे. त्यामुळे लोक काय करतात, ग्राउंड वॉटर बिल्डर्स वगैरे असतात, ते आपल्याला ग्राउंड वॉटरने 24 तास देतात. तो ग्राउंड वॉटर पंपिंग वाढलेले आता या सिटीजमध्ये. त्यामुळे असे फॉरेस्ट पॅचेस खूप इम्पॉर्टंट बनून जातात, पाणी जमिनीत झिरपून आपला ग्राउंड वॉटर रिप्लेनिश करायला. सोशल आणि इकॉनॉमिक व्हॅल्यूज कम्युनिटीजला आहेतच. उदाहरणार्थ मी तिकडे जातोय फ्रेश एअर साठी, जॉगिंगसाठी, व्यायामासाठी. सो माझा जिमचा खर्च वाचतोय मला. मी बऱ्याच वेळा तिकडे आपण बघतो बरेचसे एल्डरलीज तिकडे भेटतात. तर ते भेटणं हे व्यायामापेक्षा जास्त एक भेटण्याला जास्त महत्व असतं. तर ती एक सोशल व्हॅल्यू त्यांना क्रिएट झालेली असते, त्या फॉरेस्टमुळे झालेली असते. कार्बन सिक्वेस्ट्रेशन आपण भरपूर ऐकत असतो. तर कार्बन सिक्वेस्ट्रेशन ही एक अत्यंत इम्पॉर्टंट सर्व्हिस आहे जी फॉरेस्ट आपल्याला प्रोव्हाइड करते. सॉइल कन्झर्वेशन आहे, फ्लड कंट्रोल आहे, एअर प्युरिफिकेशन आहे. आता आपण पुढे बघू तेव्हा कळेल एअर प्युरिफिकेशन हे अत्यंत महत्वाचं असं काम हे पर्टिक्युलर फॉरेस्ट करतं. तर ह्या एवढ्याच सर्व्हिसेस आहेत का, नाही. तर आपल्याला ह्याच्यापेक्षा अत्यंत जास्त प्रमाणात सर्व्हिसेस सुद्धा हे फॉरेस्ट देते.
फॉरेस्ट, त्याच्यामधली डायव्हर्सिटी तुम्ही बघाल तर हा ठाणे साइड व्ह्यू आहे आपल्या येऊर मधनं. हे सगळे एजीएनपीचे फोटो आहेत सगळे. तर उदाहरणार्थ तिकडनं सारखे आपल्या इथे बरेच झरे वाहत असतात एजीएनपी मधनं. धबधबे आहेत भरपूर, त्यामुळे पाणी आपलं हे झिरपत जात असतात मध्ये. तसंच आपल्याला बरंचसं पोल्युशन रिमूव्हल तिकडे दिसतं. जर का तुम्ही सकाळी गेलात, इथे आता मी कर्सर दाखवते, तो फोटो आहे, फोटो थोडा छोटा आहे. तर तुम्हाला दिसेल तिकडे एक आच्छादन आहे ऑलमोस्ट. तर हे सगळे ना पोल्युटंट सगळे सेटल केले जातात आणि झाडं हे पोल्युटंट्स ना रिमूव्ह करतात, नाहीतर आपल्याला हे श्वास घ्यायला लागतं. एक छोटा स्टडी केला होता त्याच्यामध्ये त्यांनी, मेडिकल स्टडी होता त्याच्यानुसार, जर का एचजीएनपी हे काढून टाकलं मुंबईमधनं तर दर 8 माणसांमागे एका माणसाला अस्थमा होईल. एवढा इम्पॉर्टन्स आहे आपल्याला ह्या फॉरेस्टचा मुंबई आणि ठाणे डिस्ट्रिक्ट मधल्या माणसांना, ठाणे शहरामधल्या माणसांना. तसेच इथे मग रेग्युलरली आता जसं रिक्रिएशनल आपण ऍक्टिव्हिटी म्हणतोय, तसं मग ट्रेकिंगला येतात मुलं तिकडे, अभ्यासाला येतात मुलं तिकडे, नेचर ट्रेल्सना येतात. सो हे सगळ्या अशा गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या सर्व्हिस आपल्याला इकडनं मिळत आहेत. तर आता आपण ह्या जरा डिटेल मध्ये बघू की एक्झॅक्टली कुठल्या मिळत आहेत, आणि त्याचं मूल्यमापन आपण कसं करतोय आणि त्याचे किती काय कॉस्ट आहेत, कसं काय आपण करतो ते आता आपण डिटेल मध्ये बघू. आता प्रोव्हिजनल सर्व्हिस आहेत, तर फूड आहेत. फूड, फीड, फायबर, फ्युएल, फार्मा, असं 5F असं म्हटलं जातं ना. फार्मा ऑल्दो प्रोनाउन्सिएशन वाईज एफ आहे म्हणून तो 5F म्हटले जातात. तर फूड मिळतं आपल्याला कुठल्या इकोसिस्टीम मधून. आता मानग्रू मध्ये गेलो तर बरेचशी मासेमारी होते, तर आपल्याला मासे मिळतात त्याच्याकडनं. फीड म्हणजे आपले गाई गुरं कॅटल्सचे फीड असतात तिकडे मिळतात. बऱ्याचशा जंगलांमध्ये आता किंवा कुरणांमध्ये गाई गुरं शेळ्या यांना सोडलं जातं. पण म्हणजे काय होतंय, जे गाई गुरांना चरायला लावतात त्या फीडचा त्यांना पैसे द्यायला लागत नाहीये. सो हुज प्रोव्हाइडिंग फॉर दॅट? नेचर इज प्रोव्हाइडिंग फॉर दॅट. फायबर्स, दोरे आहेत, नॅचरल फायबर्स आहेत, क्लॉथ आहे, कॉटन आहे. बरेचसे आता इनोव्हेशन्स येतात नॅचरल फायबर्स मधले. हे फायबर्स कोण प्रोव्हाइड करतात? नेचर प्रोव्हाइड करते. फ्युएल मगाशी मी सांगितलं तसं. फार्मा, मेडिसिन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जर का टाकाल नुसतं एजीएनपी मधलं, बऱ्याच रिसर्चर्सनी मेडिकल प्लांटेशन वरती बरंच काम केलेलं आहे की कुठली कुठली मेडिसिनल प्लांट्स आहेत आपल्या एजीएनपी मध्ये. तर ती प्लांट्स आपल्याला बऱ्यापैकी जास्त हे देऊन जाते, व्हॉट वी से की मेडिसिन्स ऑप्शन्स ऑल्टरनेटिव्ह देत असतात. सो ही एक व्हॅल्यू आहे, ही एक कॉस्ट आहे जी आपलं फॉरेस्ट देते. बऱ्याच वेळा आपला आयुर्वेद हा आपला इकडचा नेटिव्ह मेडिकेशन आहे, म्हणजे मोठं शास्त्र आहे. सो या आयुर्वेदातले सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला ह्या नॅचरल इकोसिस्टम्स मधूनच डिराईव्ह केलेल्या आहेत. त्यामुळे फार्मा इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट दॅट आर फॉरेस्ट प्रोव्हाइड. देन ऑक्सिजन, जसं मी मगाशी म्हटलं, आपल्याला अत्यंत इम्पॉर्टंट आहे मुंबई सारख्या शहराला. देन रेग्युलेटरी सर्व्हिसेस, रेन आहे. रेन रेग्युलेशन म्हणजे मी पुढे जाईन तेव्हा तुम्हाला सांगेनच की एचजीएनपी मुळे आपल्याला बऱ्यापैकी वेळा जास्त रेन मिळतो आणि एचजीएनपी मुळे ठाणा साइड फ्लड होत नाही. ओके, ते पुढच्या वेळेला जेव्हा तुम्हाला मी इमेजेस दाखवेन तेव्हा तुम्हाला सांगेन का. टेम्परेचर कंट्रोल आहे, पोल्युशन आहे, कार्बन सिक्वेस्ट्रेशन आहे, कार्बन कंट्रोल करतो एरियामधला, फ्लड कंट्रोल करतो, सॉइल इरोजन कंट्रोल करतोय. सपोर्टिंग सर्व्हिस जसं इकडे प्रचंड का बरेच जण आपल्यातले आय थिंक इथे जे राहत असतील ते एचजीएनपी ला किंवा येऊरला एकदा तरी बायोडायव्हर्सिटी किंवा नेचर ट्रेल साठी गेले असतील, किंवा बर्डिंगला कोणाबरोबर तरी गेलेत, झाडं बघायला गेलेत, किंवा कधीतरी आयुष्यात आपण कधीतरी अशी एक व्हिजिट देतो. हे अत्यंत इम्पॉर्टंट अशी बायोडायव्हर्सिटी होस्ट करतं. आपल्याला वरच्यावर आता न्यूज ऐकू येत असतात, अरे हा पक्षी दिसत नव्हता तो इथे आढळला अचानक एचजीएनपी मध्ये, त्याचा फोटोग्राफिक एव्हिडन्स मिळाला. अरे नवीन इन्सेक्ट मिळाला, नवीन स्पायडर्स मिळाले, आणि अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला येत असतात. सॉइल फॉर्मेशन मध्ये ह्याचा इम्पॉर्टंट होतोय आपल्याला एचजीएनपीचा. न्यूट्रिएंट सायकलिंग, इव्होल्युशन्स, प्रायमरी प्रोडक्शन, हे सगळे जे मगाशी म्हटले तसे ते एचजीएनपी पण फॉरेस्ट देतच आहे. रिक्रिएशनल व्हॅल्यूज आपल्या इथे खूप जास्त आहेत. ह्याच्यावर मी सांगेन, मध्ये एक प्रश्न होता, टुरिझम हे देतं का, इज इट नेसेसरी दॅट टुरिझम ऍट सच प्लेसेस इज नेसेसरी? सो त्याचा आन्सर मी इकडे देईन. सो आपल्या इथे एचजीएनपी मध्ये बऱ्यापैकी वेळा ट्रेक्स, ट्रेल्स, एज्युकेशनल टुरिझम, फोटोग्राफी, ह्या सब प्रकारे रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटी होत असतात. ह्या मोस्ट प्रिडॉमिनंट आहेत. याच्याशिवाय काही ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या सुरू आहेत, रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज, बट विच आर नॉट लिगल. त्या अत्यंत अशा इलिगली प्रकारे त्या केल्या जातात.
So which is something that we are not concerned with when it comes to actually doing some research. कारण त्या अनॉमली म्हणून पकडतो आपण. एनिवेज, तर कल्चरल सर्व्हिसेस आहेत, तर स्पिरिच्युअल आहेत, काही देवराई आहेत, काही मंदिरं आहेत आतमध्ये, ज्या काही ट्रायबल राहत होते तर त्यांचे काही देवस्थान आहेत तिकडे छोटी, म्हणजे अगदी छोटं असेल पण त्यांच्या भावना स्थळ आहेत. तर जे पाडे आहेत तर त्याच्यामुळे तिकडे झाले त्याला इम्पॉर्टन्स. कान्हेरी केव्स आहेत आपल्या इकडच्या, तर विच इज अ हेरिटेज साईट. सो हेरिटेज व्हॅल्यू आहे तिकडच्या जागेला. बऱ्याच जणांना एक सेन्स ऑफ बिलॉंगिंग असतं की इट्स माय फॉरेस्ट, तर ती एक व्हॅल्यू असते फॉरेस्टची. अशा वेगवेगळ्या ह्या व्हॅल्यूज आपल्या या एचजीएनपीला आहेत. तर जेव्हा मी आता याच्यावर अभ्यास करतो तर त्याचा मी डेटा तुम्हाला पटकन सांगेन की प्रोव्हिजनल सर्व्हिसेस आपल्या इकडे जास्त नाही आहेत कारण हा नॅशनल पार्क प्रोटेक्टेड आहे. सो हार्वेस्टिंग खूप जास्त प्रमाणावर अलाउड नाहीये. म्हणजे टिंबर प्रोडक्ट्स वगैरे हे अलाउड नाहीयेत. आता इलिगल टिंबरिंग चालू होतं तर त्याच्या अगेन्स्ट पण आता सुरू झालेलं आहे की मीटरिंग जसं म्हणतात की तुम्हाला पास देऊन तुम्ही टिंबरिंग करा जे करायचं असेल ते, पण मग त्याच्यावर एक हे येतो, अंकुश येतो की बाबा मला माहिती आहे की हा माणूस इथे जाऊन ही झाडं तोडतोय ऍटलीस्ट. मग अशा परमिट्सने वगैरे बऱ्यापैकी अंकुश आणला गेलेला आहे. त्यामुळे आपण टिंबर प्रोडक्ट्स आपण ह्याच्यात बघितले नाहीत कारण टिंबर प्रोडक्ट्स अलाउड नाहीयेत घ्यायला इकडनं. पण नॉन टिंबर प्रोडक्ट्स जे आहेत, बरेचसे आदिवासी पाडांमध्ये माणसं आहेत ती कलेक्शन करतात, त्याला आपण गॅदरिंग आणि हार्वेस्टिंग म्हणतो, ते करतात. त्याच्यामध्ये रिलिजियस प्रॉडक्ट मी जी म्हणतोय ती फुलं आहेत देवासाठी लागणारी, दुर्वा आहेत, हे गोळा करून विकले जातात तुमचे. किंवा आपले आपटा आहे, बेल आहे, तर हे फॉरेस्ट मधनं लोक कलेक्ट करतात. असे 10 वेगवेगळ्या स्पीशीज आहेत ज्यांच्यापासून कलेक्शन करून बाहेर कमर्शियली सेल केले जात आहेत. कमर्शियली म्हणजे मी म्हणते छोट्या लेवलला, की जसे आपण वाट्यावर घेतो, वाटा लावलेला असतो तसे. व्हेजिटेबल्स 5 प्रकारच्या मिळाल्या ज्या आपल्या इथे विकल्या जातात, ह्याच्यापेक्षा जास्त असू शकतात. ह्या 5 मी फक्त ज्या दाखवतोय, ज्या मला ड्युरिंग सर्व्हे मिळालेल्या आहेत, जो 5-6 वर्षांचा जो सर्व्हे होता त्याच्यामध्ये जेवढे काही सापडले त्या आहेत. जो चान्स इव्हेंट होता ह्याच्याही पेक्षा जास्त असतील व्हेजिटेबल्स ज्या जिकडे कमर्शियली विकल्या जातात. ज्या खाल्ल्या जातात त्या ह्याच्यापेक्षा जास्त आहेत, म्हणजे 15-16 जास्त आहेत जे ते त्याच्यासाठी खातात. पण 5 व्हेजिटेबल आहेत जे ते विकले जातात. सो विच इज अ प्रोव्हिजनल सर्व्हिस. जिकडे ते विकल्याने आपल्याला कॉस्ट कळते की जंगलातनं एवढ्या येणाऱ्या प्रॉडक्ट मार्केट कॉस्ट आपल्याला मिळते. ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत ह्या सगळ्यात सोप्या असतात इकॉनॉमिक मध्ये टर्म्स मध्ये काढायला. वन ऑफ द इझिएस्ट, कारण त्यांची मार्केट व्हॅल्यू आपल्याला माहिती. प्लांट प्रॉडक्ट जे मी म्हणतोय, जे याचा उदाहरणार्थ दातून असतात, दात साफ म्हणजे आपण दात घासायचे जे म्हणतो, साल 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 ट्री जे आहे ते, कडुलिंबचे फांद्या, ह्या सगळ्या हार्वेस्ट केल्या जातात. ताडगोळा आला ह्याच्यामध्ये, आंबे आले जे आतमध्ये कलेक्ट केलेले आहेत. बाकी प्लांट प्रॉडक्ट्स आली, कडुलिंबाची पानं वगैरे, हे सगळं ह्याच्यामध्ये प्लांट प्रॉडक्ट्स मध्ये. अॅनिमल प्रॉडक्ट्स काही इथे केले जातात, म्हणजे फिश आहेत. म्हणजे सर्टन पार्क मध्ये फिशिंग चालतं, फिशिंग केलं जातं. ज्या अबंडंट क्वारीज आहेत त्या क्वारीज मध्ये पाणी जमलेलं असतं तिकडे फिशिंग केलं जातं. नॅचरल स्ट्रीम्स मध्ये सुद्धा फिशिंग केलं जातं, जे बाहेर लोकल पाडामध्ये विकले जातात. सर्टन बर्ड्स पकडले जातात ह्याच्या इथे. अॅनिमल प्रोडक्ट्स मध्ये तुमचे अजून बाकी छोटे क्रॅब्स आहेत, क्रस्टेशियन्स आहेत, ते देखील विकले जातात. असे 5 प्रोडक्ट्स सापडले. आणि सेकंडरी प्रोडक्ट्स म्हणजे अगरबत्ती बनवणं किंवा झाडू, जे इकडनं रॉ मटेरियल घेऊन जंगलात ना, हे सेकंडरी प्रोडक्ट्स 4 मेजरली या सर्व्हे मध्ये आले. तर ह्या प्रोव्हिजनल सर्व्हिसेस ज्या आहेत त्या खूप लिमिटेड आहेत. त्यामुळे आपलं संजय गांधी नॅशनल पार्क आहे ते प्रोव्हिजनल सर्व्हिसेस खूप जास्त देत नाही. ऑक्सिजन मी याच्यामध्ये कॅल्क्युलेट नाही केलाय बिकॉज मी सगळ्या सर्व्हिसेस मॅप नाही केल्यात. काही सर्टन सर्व्हिसेस आपण मॅप केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये प्रोव्हिजनल सर्व्हिस मेजरली मी जे तिकडचे आहेत ते कमर्शियल बघितलेले आहेत. इझिएस्ट टू डू सर्व्हिस कशी आहे, किती किती विकलं जातंय, त्याच्यामधले त्याची कॉस्ट काय आहे, किती प्रमाणात विकलं जातंय, ह्याच्यावरून आपल्याला कॉस्ट मिळते. नंतर आपण नेक्स्ट आलो. हा माझ्या अभ्यासाचा मेजर विषय होता की रेग्युलेटरी सर्व्हिसेस एस्टिमेट करणं. तर आपण कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणतो. सो कार्बन सिक्वेस्ट्रेशन हे जे फॉरेस्ट आहे, तर मी 3 वर्षांचं केलेलं आहे. 3 वर्ष 2000 म्हणजे 3 वर्षांसाठी मी इथे दाखवतोय, 2006, 2011 आणि 2016. सो गुड न्यूज आहे की आपली डेन्सिटी सर्टन पार्ट्स मधली एचएनपीची वाढलेली आहे, त्यामुळे आपलं पोटेन्शियल कार्बन सिक्वेस्ट्रेशनचं वाढलेलं आहे. So total tons of CO2 sequestered by this forest in 2016 is around 35 lakh 1025 tons of CO2. ज्याची आपण कॉस्ट बघितली करंट ग्लोबल कॉस्ट, तर ती ऑलमोस्ट 2022 करोड एवढी होते.
याची कॉस्ट स्टँडिंग कॉस्ट आहे. आता ह्याच्यामध्ये दोन प्रकार असतात जेव्हा आपण रेग्युलेटरी सर्व्हिसेस काढतो, पर इयर आपण काढतो किंवा टोटल स्टँडिंग कॉस्ट काढतो. ही जी मी काढली ती स्टँडिंग कॉस्ट आहे आपल्या संजय गांधी नॅशनल पार्कची. मेजर स्पीशीज जे आपल्या सापडले आहेत ज्या कॉन्ट्रीब्युट करतात, त्याच्यामध्ये मँजिफेरा इंडिका एक सापडली जी मेजर कॉन्ट्रीब्युटर होती, म्हणजे आपला आंबा. त्याच्यानंतर कैलासपती, साग आहे, फायकस स्पीशीज होत्या, आणि टर्मिनाली आणि अर्जुन हे मेजर आहेत की ह्यांच्यामधनं जास्त कार्बन स्टोअर केला जातोय. या मेजर स्पीशीज कार्बन सिक्वेस्ट्रेशनच्या दृष्टीने आपल्या संजय गांधी मधले आहेत. याच्यासाठी ज्या पद्धती भरपूर प्रकारे आहेत. ग्राउंड वरनं आपल्याला कार्बन सिक्वेस्ट्रेशन पण करता येतं. काही जे आपल्या जीआयएस इमेजिंग म्हणतात त्याच्या पद्धतीने सुद्धा आपल्याला कार्बन सिक्वेस्ट्रेशन किती आहे करता येतं. तर माझ्या या पद्धतीमध्ये मी दोन्ही केलेलं आहे, ग्राउंड ऍज वेल एज जीआयएस. सो हा जो नंबर आहे तो जीएस ने थ्रू केलेला आहे. सेकंड, जर का तुम्ही बघाल संजय गांधी नॅशनल पार्क जे आहे ना, हे एक उंच जागेवर आहे. हा आपल्या संजय गांधी नॅशनल पार्कचा एलिव्हेशन मॅप आहे. ही बोरिवली साईड आहे, ही ठाणा साईड आहे, हे आपले तुलसी आणि विहार लेक आहेत, आणि उपवन, नॉट उपवन सॉरी, पवई. सो हे 3 लेक्स आहेत. सो तुम्ही बघाल तर ह्याच्यावरनं पडण्यानं पाणी जे असतं ते पटापट इथे वाहून जातं. ठीक आहे. तर आपण कधीतरी युट्यूबवर किंवा कुठेतरी असे व्हिडिओ बघितलेले असतात की झाडं जी असतात ना ती पाण्याचं मुवमेंट स्लो करतात. तर जेव्हा वरनं पाऊस पडतो त्यावेळेला बऱ्याच वेळा असे एक्सपेरिमेंट्स केले जातात की एका ह्याच्यामध्ये झाडं लावलेली असतात, दुसऱ्या ह्याच्यामध्ये झाडं नसतात, आणि वरनं पाणी ओतलं जातं. तर जिकडे झाडं असतात तिकडे पाणी कमी येतं खाली. तर ही सर्व्हिस तशी मॅप केलेली आहे की झाडं आता आहेत तर स्लोप प्रमाणे पाणी वाहतं. स्लोप जास्त असेल पाणी जास्त वाहणार, स्लोप कमी असेल पाणी कमी वाहणार. सो त्याप्रमाणे आपण केलेलं आहे की किती पाणी हे फॉरेस्ट वाचवतंय, ज्याला आपण इन्क्रिमेंटल रन ऑफ म्हणतो. जर का फॉरेस्ट नसतं आपलं, हे जर का संजय गांधी नॅशनल पार्क हे फॉरेस्ट नसतं, तर आपल्या या शहरांमध्ये 15,03,000 सॉरी 1,50,15,03,810 मीटर क्यूब एवढं पाणी किंवा 150 करोड लिटर पाणी आपल्या शहरामध्ये एका सीझन मध्ये आलं असतं. ओके. मग जर का 150 करोड लिटर पाणी तुमच्या रस्त्यांवर जर का येत आहे बिकॉज जंगल नाहीये तिकडे, तर मग आपल्याला ते बाहेर काढायला पाहिजे. म्हणून मी कन्सिडर केलेलं आहे या स्टडीसाठी की हे नॅचरल वे आउट्स आहेत ज्यांना आपण क्रीक कडे जाणारे रन ऑफ्स म्हणतो, किंवा ज्याला आपण डिस्चार्ज बेसिन्स म्हणतो, की जिकडनं पाणी जनरली वाहून जातं जंगलातलं. तर तेच जर का आपण बांधून काढले, जर का जंगल नाही आहे तर आपल्याला बांधायला लागणार, ज्याला आपण स्टॉर्म वॉटर ड्रेन्स म्हणतो. जर का ते आपण बांधून काढले तर आपली त्याची कॉस्ट जाते 537 करोड. सो हा एक टेक्निक आहे ज्याने तुम्ही आपण एक रेग्युलेटरी सर्व्हिस काउंट करू शकतो. ह्याला आपण रिप्लेसमेंट कॉस्ट मेथड म्हणतो, की आपण रिप्लेस केलं जंगल जी कॉस्ट देते त्याला आपण रिप्लेस केलं मॅनमेड टेक्नॉलॉजीने. जर का जंगलातलं हे पाणी आपल्याला समुद्रापर्यंत घेऊन जायचंय तर आपल्याला जवळजवळ 537 करोड एवढा एक वन टाइम कॉस्ट येईल, आणि 16 करोड ही ONM कॉस्ट येत राहील नेहमी मेंटेनन्सला. फक्त ही एवढी कॉस्ट आहे ना, आता ते आपलं फॉरेस्ट भरतंय. सो हे फ्लड कंट्रोलची कॉस्ट आहे त्या जंगलाची. नेक्स्ट, वन ऑफ द सगळ्यात मोठं जे काम करतंय ते म्हणजे पोल्युशन कंट्रोलचं. तुम्ही बघाल इकडे मी वेगवेगळे पोल्युटंट्स केलेले आहेत, तरी देखील ह्याच्यामधलं एक अत्यंत इम्पॉर्टंट पोल्युटंट आहे ते मी ह्याच्यामध्ये कन्सिडर केलेलं नाहीये. कारण डेटा जो मी वापरला होता तो एव्हरी सेकंड डेटा होता एअरचा, आणि ज्याच्यामध्ये PM2.5 ज्याला आपण रेस्पायरेबल पार्टिक्युलेट्स म्हणतो ते अत्यंत हानिकारक असतात आणि ते रिमूव्ह केले जातात फॉरेस्टने. हे जे WCAC, MTB आणि SMMD म्हटले मी, ते फॉरेस्टचे संजय गांधीच्या आतले फॉरेस्टचे वेगवेगळे टाईप आहेत. WCAC इज वेस्ट कोस्ट सेमी एव्हरग्रीन, MTB इज मॉइस्ट पीक बेअरिंग फॉरेस्ट, आणि SMMD म्हणजे सदर्न मिक्स्ड मॉइस्ट डेसिडियस फॉरेस्ट. ही 3 प्रकारची फॉरेस्ट संजय गांधी नॅशनल पार्कच्या मध्ये आहेत. एनिवेज, पण आपण मेन बघू की किती प्रमाणावर पोल्युटंट रिमूव्ह केले जात आहे. तर साधारण 41,699 टन ओझोन हे रिमूव्ह करतं. 61,103 टन सल्फर म्हणजे ऑक्साईड सल्फरची रिमूव्ह करतं. 2,284 टन नायट्रोजन ऑक्साईड रिमूव्ह करतं. 1,158 टन कार्बन मोनॉक्साईड रिमूव्ह करतंय. तर 1,056 टन पार्टिक्युलेट मॅटर्स ते रिमूव्ह करतं याच्यातनं, आपल्या ऍटमॉस्फिअर मधनं. पण मग जर का हे नसतं तर ह्याची कॉस्ट किती आली असती? तब्बल 5,244 करोड प्रतिवर्ष. आज हे फॉरेस्ट पोल्युशन कंट्रोलची जी कॉस्ट आहे ह्या फॉरेस्टने जी आपली भरलेली आहे आपल्याऐवजी,
5,244 आहे. जर का हे फॉरेस्ट नसेल तर ह्या पोल्युशनची कॉस्ट ही आपल्याला भरायला लागणार आहे. इन टर्म्स ऑफ डॉक्टरांचे बिलं किंवा एअर प्युरिफायर्स किंवा अजून बऱ्याच गोष्टी ज्याने आपल्याला एअर प्युरिफिकेशन आपल्यालाच करायला लागेल. तो ही कॉस्ट आता जंगल भरते. ओके, सो हे एक एस्टिमेशन झालं. आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लिस्ट म्हणजे टेम्परेचर कंट्रोल. हा थर्मल ग्राफ आहे आपल्या मुंबईचा, वेरॅज इथे जास्त आहे. पण एसजीएनपी असून सुद्धा मेजरली एसजीएनपीच्या ज्या स्लोप साइड एरियाज आहेत, स्लोप साइड एरिया सिटीज, स्लोप्स हे कायम हिटेड असणार आहेत कारण त्याच्यावर सूर्यप्रकाश पडतो. पण बाकी जे आपण जिथे आपण राहतोय ते एरिया रिलेटिव्हली कूलर आहेत. इट्स बिकॉज ऑफ द फॉरेस्ट. जर का आपण फॉरेस्ट नसेल तर आपले इलेक्ट्रिसिटी बिलं वाढतात. आपण फॅन जास्त लावतो, टेम्परेचर जास्त वाढतं, आपण फॅन लावतो, बाकी गोष्टी करत राहतो. तर हे टेम्परेचर कंट्रोलमुळे आपल्या फॉरेस्टने 3.2 करोड पर ॲनम एवढी कॉस्ट आपलं फॉरेस्ट भरतंय. नाहीतर हे 3.2 करोड डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ आपले हाऊस होल्ड इन मुंबई एवढं दरवर्षी आपल्याला बिल ऍडिशनल येणार. एक छोटा ह्याच्यामधला स्टडी सांगतो जो आम्ही बघितला होता 2005 ते 2015 या ह्याच्यामध्ये डिसेंबर म्हणजे विंटर मधलं टेम्परेचर आपलं 5 डिग्रीने वाढलेलं आहे मुंबईतलं, जे आपल्याला जीएस इमेजेसने कळू शकतं. 5 डिग्री विंटर टेम्परेचर वाढलेलं आहे मुंबई. आता तुम्हाला जाणवत असेल मुंबई आता 40 डिग्री मध्ये जातं ड्युरिंग समर्स, जे पूर्वी कधीच जायचं नाही. हायेस्ट टेम्परेचर मुंबईचं कधीतरी 38 ते 40 बेअरली पोचायचं. आता आपण बघतो ते जास्तीत जास्त 42 जायला लागले. मग फॅनचा युज वाढतो, मग लोक एसी लावतात जास्त. एसी वाढला की एनर्जीवरती इम्पॅक्ट पडतो. मग त्याची जी कॉस्ट आपण काढतो ना ती ही कॉस्ट ऑफ कुलिंग पर ॲनम आहे. सो 3.283 आहे. नाउ लास्ट इज अ बायोडायव्हर्सिटी कॉस्ट. ही अत्यंत कठीण आहे काढायला. सो ह्या प्रत्येकाच्या मेथड्स आहेत वेगवेगळ्या काढण्यासाठी. पोल्युशन कंट्रोलला एक U4 म्हणून मॉडेल आहे, हे US बेस्ड मॉडेल आहे जे आपण रन करू शकतो आणि त्याच्यावर आपल्याला डायरेक्टली कॉस्ट मिळू शकते पोल्युशन कंट्रोलची. ओपन सोर्स मॉडेल आहे, त्यांच्या वेबसाईटवर आपण डेटा अपलोड केला की आपल्याला मिळू शकतं. डेटा आपल्याकडे अवेलेबल नसेल तसा तर त्यांचे पेपर्स अवेलेबल आहेत, मॅथमॅटिकल मॉडेल्स त्यांचे अवेलेबल आहेत जी आपण रन करून आयडेंटिफाय करू शकतो किती पोल्युशन रिमूव्ह झालं. सुरभी 5 मिनिटं फक्त घेतो मी, नंतर आपण क्वेश्चन अँड आन्सर सुरू करू शकतो. जस्ट गिव्ह मी 5 मिनिट्स. तो बायोडायव्हर्सिटी जी आहे, फॉर दिस स्टडी व्हॉट वी हॅव डन इज सर्वे बेस्ड याची माहिती काढली, ज्याला कॉन्टिंजेंट व्हॅल्युएशन हा प्रकार म्हणतात. हे मी यांच्यासाठी सांगतो ज्यांना थोडी माहिती पाहिजे होती की कसं कॉस्ट काढली जाते. तो एक सर्वे असतो आणि त्याला विलिंगनेस टू पे म्हणतात, की लोक किती पे करायला तयार आहेत. हे ही बायोडायव्हर्सिटी तिकडे बघण्यासाठी, राहण्यासाठी लोक किती पे करायला तयार आहेत ह्याच्यावरनं त्या बायोडायव्हर्सिटीची व्हॅल्यू ठरते. ग्लोबली ही मेथड वापरली जाते. करंटली एक वेगळी मेथड मी याच्यासाठी प्रपोज केली होती, पण टाइम ड्युरेशन पण असतं रिसर्चला, सो आय हॅड टू कीप इट असाइड कारण ती मेथड तुम्हाला प्रूव्ह करायला लागते. पण अशा बऱ्याच मेथड्स आहेत की ज्यांनी आपल्याला कॉस्ट काढता येते बायोडायव्हर्सिटी. याच्यासाठी लोकांना विचारून लोक किती पैसे द्यायला तयार आहेत याच्या कॉन्झर्वेशनसाठी, या पक्ष्यांच्या, या प्राण्यांच्या, या जंगलामधल्या किती पैसे द्यायला तयार आहेत ह्याच्यावरनं ही कॉस्ट काढलेली आहे बायोडायव्हर्सिटीची, आणि जी 11.43 करोड पर ॲनम एवढी आलेली कॉस्ट. बायोडायव्हर्सिटीची कॉस्ट एसजीएनपीची. पण ह्याची दुसरी जर का मेथड वापरली तर आय एम प्रिटी शुअर ह्याच्यापेक्षा जास्त येते. सो जर का आपण आता बघितली, आता ह्या मी काही सर्व्हिसेस फक्त केलेल्या आहेत, अजून सगळ्या सॉइल इरोजन ही सर्व्हिस आहे, अत्यंत इम्पॉर्टंट सर्व्हिस आहे संजय गांधी नॅशनल पार्क द्वारा जी दिली जाते, जी ह्याच्यामध्ये मॅप नाहीये. संजय गांधी पार्कची सॉइल फक्त 2 ते 5 सेंटीमीटर ज्या स्लोप्सवर आहे ती फक्त 2 ते 5 सेंटीमीटर सॉइल आहे जी झाडांनी पकडून ठेवली आहे. जर का झाडं गेली ही सगळी सॉइल वाहून जाणार, टोटल एरिया बॅरन होऊन जाईल. तो इम्पॉर्टंट आहे आणि त्याची व्हॅल्यू पण खूप मोठी येईल, पण ती ह्याच्यामध्ये स्टडीमध्ये नाहीये. पण ज्या काय झालेल्या आहेत स्टडीज त्याच्यानुसार जर का तुम्ही बघाल तर अॅन्युअल कॉस्ट जी आहे ती 5,894 कोटी किंवा 5,895 कोटी पर ॲनम फक्त मुंबईसाठी ही कॉस्ट आहे काढलेली या फॉरेस्टची, जी आपल्या मुंबई म्युनिसिपालिटीचं अॅन्युअल बजेट असतं 2020चं त्याच्याशी कम्पेअर केलं तर त्याच्या 24% आहे अॅन्युअल बजेटच्या मुंबईच्या, ऑलमोस्ट 1/4, विच इज अ ह्यूज. म्हणजे जर का आपलं हे फॉरेस्ट नाहीये तर आपलं अॅन्युअल बजेट आपल्याला 1/4 ने वाढवायला लागेल, 25% वाढवायला लागेल. 25% वाढवलं याचा अर्थ अधिभार कर अजून वाढणार. म्हणून मला या इकोसिस्टीमचं
जतन करायला गरजेचं आहे. कारण आज जर का मी याचं जतन करत नाहीये, हळूहळू इनडिरेक्ट टॅक्सेस मधनं मी हे भरणार आहे पैसे. सो फायनान्शियली मला शेवटी तोटा आहे. जे इकॉनॉमिक्स आणि ह्याच्यामध्ये श्रेया मॅमनी एक प्रश्न विचारला होता की आपण कॉमन मॅनला कसं समजावून देऊ शकतो की इकॉनॉमी आणि हे हँड इन हँड जातं. तर हा हा प्रकार आहे. सो मी बस अजून एक कम्पेअर करतो फायनल की हे जर का आपण बघितलं, आपण मुंबईशी कम्पेअर केलं, पण जर का आपण पुण्याचं बजेट बघितलं, पुणे कॉर्पोरेशनचं, तर पुणे बजेटच्या 87% ही या फॉरेस्टची कॉस्ट आहे, इकॉनॉमिक कॉस्ट अॅन्युअल बजेटच्या. तर सिक्कीम हे अख्खं स्टेट आहे, त्या सिक्कीम स्टेटच्या 84% ही एका फॉरेस्टची कॉस्ट आहे. फॉरेस्ट असं छोटं आहे, 108 स्क्वेअर किलोमीटरचं आहे. सो यू कॅन इमॅजिन इंडियातली जी फॉरेस्ट आहेत बाकीची, त्यांची कॉस्ट किती असेल. ह्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट असतात ते मॅनग्रुव्हच्या कॉस्ट. म्हणजे मॅनग्रुव्हच्या कॉस्ट ह्याच्यापेक्षा हायर असतात, कारण ते प्युरिफिकेशनचं काम खूप जास्त करतात. अशा ह्या कॉस्ट आहेत ज्या आपल्या ह्या इकॉनॉमिक कॉस्ट आहेत आपल्या फॉरेस्टच्या. ओके. सो आता बायोडायव्हर्सिटी मध्ये माझा सिटीजन ऍज अ रोल काय आहे. तर रोल असा असतो आपला ऍज अ बायोडायव्हर्सिटी मध्ये सिटीजन म्हणून की इट्स नो मोर फॉर समवन एल्स. आज मला जी इकोसिस्टम डायव्हर्सिटी हे करायची आहे, इकोसिस्टम डायव्हर्सिटी वाचवायची आहे, त्याचं कारण उद्या मी नाही वाचवली तर मला पैसे भरायचे. ह्या सगळ्या सर्व्हिसेस नाहीशा होणार आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट माझ्यावर डिरेक्टली पडणार आहे. आणि त्याचे आता हळूहळू आपल्याला पडसाद दिसायला लागलेले आहेत. जसं आता नुकसान जे होतंय आपल्याला, अवेळी पावसामुळे होणारी नुकसानं आहेत, अचानक येणारे फ्लड्स आहेत, टेम्परेचर वाढणं, हे जे आपण बघतोय, ह्या गोष्टींमुळे आपल्याला इंडिरेक्टली कॉस्टिंग वाढत जातं, राईट. आणि ग्लोबली आता जर का तुम्ही युरोप बघाल, युरोप हे लिडिंग आहे या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये, ज्याला एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स किंवा रिसोर्स इकॉनॉमिक्स म्हणतात. तर ते अत्यंत लिडिंग प्रमाणात ज्यांनी सगळ्या व्हॅल्यूज मॅप केलेल्या आहेत एरिया वाईज अख्ख्या युरोप मधल्या त्यांच्या कंट्रीजच्या, की कुठल्या एरियाला कुठली व्हॅल्यू जास्त आहे. तसं इंडियामध्ये अजून बेअरली काम सुरू झालेलं आहे. काम सुरू झालेलं आहे, गेली 8-9 वर्ष आपल्याकडे काम बऱ्यापैकी चालू आहे एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स वरती. पण तरी ते नेसेंट फॉर्म मध्ये आहे. डेटा बराच डेफिशियंट आहे, खूप मोठं फील्ड आहे हे, जिकडे हे डेटा मिळणं गरजेचं आहे. ही महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे हे आपल्या डेली लाईफ मधनं जाणार आहे. आणि आपण जीडीपी म्हणतो, आपलं जे सर्व्हिसेस आहेत, जे आपलं एक सर्व्हिस पोटेन्शियल ग्लोबल जे आपल्या नेशनचं आहे, तर त्याच्यामधनं ह्या सर्व्हिसेस कधीच पकडल्या जात नाहीत. तर जे आता एक फोरम झालं होतं त्याच्यानुसार बाय 2024 इट वॉज असं विचारलं होतं की तुम्हाला तुमच्या या सर्व्हिसेस सुद्धा क्वांटिफाय करायच्या आहेत देशामधल्या, आणि दॅट विल कम टू आर जीडीपी कॅल्क्युलेशन्स. जर का आपण ज्या रॅपिड पेसने रिसोर्स वापरतोय, सर त्यांनी विचारलं होतं जर का नायट्रोजन हवेमधनं घेतला जाते, कॉमन रिसोर्सेस त्या इंडस्ट्री, मग ते कसं कॅल्क्युलेशन केलं जाईल. तर मग मी अजून झालेलं नाहीये, हे ग्लोबल लेवलला पण नाहीये. देर आर स्मार्ट एन्व्हायरमेंटल टॅक्सेस दॅट दे हॅव स्टार्टिंग टू कम अप विथ, ज्याच्यामधनं तुम्ही जेवढी एअर पोल्यूट करताय, सो यू आर नॉट चार्ज फॉर अमाऊंट ऑफ एअर दॅट यू आर टेकिंग इन, यू आर चार्ज फॉर अमाऊंट ऑफ एअर दॅट यू आर पोल्युटिंग, राईट. सो तो टॅक्सेशन जे असतं हे या इकॉनॉमिक अनालिसिसवर केलं जातं. किती सर्व्हिस किती तुम्ही डॅमेज केली, त्या सर्व्हिसचे, सपोज माझी सर्व्हिस आहे 5,000 कोटीची आणि त्या कंपनीने त्याला 20% डॅमेज केलेलं आहे, सो दॅट 20% विल बी द चार्ज फॉर दॅट कंपनी दॅट दे हॅव टू पे ऍज अ कॉम्पन्सेशन. ओके. बट देन हे अजून ऍक्सेप्टेड नाहीये ग्लोबली, कारण डिस्प्युट चालू आहेत की सम पर्सन माइट व्हॅल्यू दीज सर्व्हिसेस व्हेरी हायली. मेनी मेथडॉलॉजीज दॅट आर यूज फॉर द कॅल्क्युलेशन्स ह्या थोड्याशा क्वेश्चनेबल असू शकतात, कारण त्या प्रेफरन्स वरती मेथड आहेत, सर्वे बेसिस मेथड आहेत, त्यामुळे ते काम चालू आहे. सो तशा प्रकारे टॅक्सेशन होऊ शकतं. जीडीपीच्या कॅल्क्युलेशन मध्ये एकदा का ह्या सर्व्हिसेस आल्या की मग तुम्हाला ऍक्च्युअल जीडीपी कळतो, कारण ह्या सर्व्हिसेस तुमच्या कमी होतात. मग त्या कॉस्ट ऑफ इनॅक्शन म्हटलं जातं, की तुमची पॉलिसी जर का बनली नाही आहे देशाची, तर ती कॉस्ट ऑफ इनॅक्शन होते, जी आपल्या इकॉनॉमिक दृष्ट्या कॅल्क्युलेट केली जाते, की तुम्ही न केल्यामुळे म्हणजे काही काम, हे एवढी आपली लॉस झाला इकॉनॉमिक, जो जीडीपी मधनं कमी होणार आहे. सो तुमचा फ्युचर जीडीपी कमी झाला. तो अशा प्रकारे इकॉनॉमिक हे लिंक केलं गेलेलं आहे आपल्या इकोसिस्टम सर्व्हिसेसशी, डिरेक्टली बायोडायव्हर्सिटी न करता त्या ज्या सर्व्हिसेस दिल्या गेल्या त्याच्याकडनं आपल्याला त्यांच्याशी आपण लिंक केलं जातं. रिक्रिएशनल सर्व्हिसेस अत्यंत सोप्या आहेत. आपण ट्रेकिंग जातो, बाहेर जातो, चार्जेस असतात, ते चार्जेस आपण काउंट करू शकतो की किती चार्जेस केले जात आहेत त्याच्यामध्ये. अशा प्रकारे आपण त्या करू शकतो. तर जेव्हा एखादा फॉरेस्ट पूर्णपणे कॉस्ट मिळते, सो देन
फ्रेमवर्क्स येऊ शकतात. आता UNFCCCचं नवीन फ्रेमवर्क होतं ज्याला आपण रेड प्लस म्हणतो. तर रेड प्लस मध्ये बऱ्यापैकी इकॉनॉमिक सर्व्हिसेस या मॅप केल्या जात आहेत आता. सो त्याचा उपयोग होतोय ज्याने लोकल्स जे आहेत तिकडचे, रेड प्लस मध्ये तुम्हाला जे तिकडचे लोकल ट्रायबल्स आहेत त्यांना पेमेंट दिलं जातं कॉन्झर्वेशनसाठी. सो जस्ट लाईक अ कार्बन क्रेडिट. सो आपल्या कार्बन सिक्वेस्ट्रेशन ही तिकडे मॅप होते आणि लोकल्स कॅन गेट बेनिफिट फ्रॉम देअर. सो जो शेतकरी आता विकतोय हे, त्याला रेड प्लस प्रोजेक्ट मध्ये इन्व्हॉल्व्ह करून त्याच फॉरेस्ट कडनं मॉनिटरी बेनिफिट्स मिळू शकतात फॉर द कॉन्झर्वेशन प्रोजेक्ट. राईट. सो त्याच्यामुळे तो रबर प्लांटेशन, जसं कोकणामध्ये मेन इश्यू चाललाय की आपल्या रबर प्लांटेशन्सना, साऊथ कोकणमध्ये बऱ्यापैकी रबर प्लांटेशन्सला विकलं जातंय. दोडामार्ग वगैरे जे फॉरेस्ट आहे तिकडे हा मेजर इश्यू सुरू झालाय. रबर प्लांटेशन्स किंवा बाकी बनाना प्लांटेशन्स याच्यासाठी ते फॉरेस्ट जाते. तर मग ते गव्हर्नमेंटला पण आपल्याला कॉस्ट ऑफ इनॅक्शन दाखवता येऊ शकते. सपोज आता ऍक्टिव्हिस्ट ग्रुप आहे, त्यांनी तिकडे कॅल्क्युलेशन करून घेतलं की बाबा इथे कुठली पॉलिसी बनली नाही, काही झालं नाही, तर या किती फॉरेस्टची सर्व्हिस डिग्रेड होणार आहे बिकॉज ऑफ मोनोकल्चर, जे काय आपण तुम्ही शेती करताय त्याच्यामुळे. तर ते आपल्याला फाईट करताना पण उपयोगी होऊ शकतं की बाबा नो, एवढी तुम्ही कॉस्ट डिग्रेड केलेली आहे. जे वॉटर प्युरिफिकेशन आहेत ह्या सर्व्हिसेसची, तर ह्या प्रकारे सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. अत्यंत महत्वाचा आहे. त्यांनी विचारलं होतं इको टुरिझम हे गरजेचं आहे का? तर ऍक्च्युली टुरिझम हे अत्यंत गरजेचं आहे. कारण टुरिझम याला इनव्हिजिबल सोर्स ऑफ इन्कम असं म्हटलं जातं वेन इट कम्स टू नॅशनल इकॉनॉमी. कितीही म्हणतात 2009चा इकॉनॉमिक स्लोडाऊन होता. सो टुरिझम वॉज वन ऑफ द सेक्टर विच वॉज स्टील डुईंग वेल, विच वॉज स्टील पोर्ट्रेइंग 13 to 14% ऑफ ग्रोथ अॅन्युअली. सो टुरिझम मधनं हा सेक्शन कायम ग्रोथ होत राहतो. प्रॉब्लेम कुठे आहे की आपल्याकडे इको टुरिझम हा कन्सेप्ट ना क्वाईट लिटरली घेतलेलाच नाहीये. इको टुरिझम म्हणजे नेचरमध्ये गेला आणि टुरिझम केला, हा कन्सेप्ट बऱ्यापैकी आहे, म्हणून ते जास्त प्रॉब्लेम होत आहेत. इको टुरिझम इज फॉर द पीपल, बाय द पीपल, ऑफ द लोकल पीपल बेसिकली. द प्रॉफिट्स आयडियली शुड गो टू द लोकल पीपल्स हु आर देअर. जेव्हा त्यांना त्याच्यातनं पैसे मिळायला लागतात, दॅट इज द टाइम दे विल स्टार्ट कॉन्झर्विंग. याचे दोन्ही साईडचे एक्झाम्पल्स आपल्याकडे आहेत, चांगली पण आणि वाईट पण. राईट. की उदाहरणार्थ जर का मग लोक बऱ्याच वेळा काय करतात, मला पैसा जास्त मिळतोय मग टायगर्स बघायला द्या इलिगल जागांमध्ये पण, मग तसं होतं. सो अशा वेळेला हँड लागतं एनजीओ कडनं या लोकांना. पण दे वर्क वेल. गुजरातमध्ये खूप चांगलं, गीरला पण बऱ्यापैकी चांगलं चाललेलं आहे. नॉट ओनली बाय द गव्हर्नमेंट बट द लोकल्स आहेत ना, दे आर व्हेरी रिस्पॉन्सिबल टुवर्ड्स द फॉरेस्ट. म्हणजे उद्या एखादा लायन मला जर का इंज्युअर्ड दिसला तर लोकल्सला काही फरक नसतो, पण तो कॉन्टॅक्ट करतो फॉरेस्ट डिपार्टमेंटला आणि सांगतो की मला या एरियामध्ये या बीटमध्ये इंज्युअर्ड लायन दिसला होता, त्याला प्रॉब्लेम आहे काहीतरी. सो त्यांचं इट्स लाईक बिकम अ नेटवर्क फॉर देम नाव. कारण लोकल्सना टुरिझम मिळालेलं आहे. गुजरात गव्हर्नमेंट म्हणजे तिकडचं जे फॉरेस्ट डिपार्टमेंट होतं त्यांनी इन्व्हॉल्व तिकडच्या लोकल्सना गाईडशिपसाठी केलेलं आहे. वुमन एम्पॉवरमेंट, बिकॉज तिकडे बरेचसे वुमन गाईड्स पण असतात कंपल्सरी. सो त्या प्रकारे त्यांनी इन्व्हॉल्व केलेलं आहे. सो टुरिझमसाठी डेफिनेटली हेल्प करू शकतो, पण प्रोव्हाइडेड अत्यंत स्ट्रिक्ट टुरिझम पाळला जाईल. इट्स नॉट अ प्रॉफिट बेस्ड टुरिझम, नॉट ॲट ऑल प्रॉफिट बेस्ड टुरिझम. प्रॉफिट शेअरिंग बेसिसवर हा टुरिझम केला गेला पाहिजे. लोकल्सना इन्व्हॉल्व केलं गेलं पाहिजे. दे आर द वन्स हु आर गोइंग टू कन्झर्व. म्हणजे मी आज जर का इको टुरिझम पर्सन आहे आणि मी तिकडे टूर घेऊन जातोय आणि मी 200 माणसं घेऊन जातोय त्या जागेवरती ट्रेक म्हणून, आणि मला इको टूर मी म्हणतोय, तर ती इको टूर नाहीये. कारण 200 माणसं पाठी ट्रेसेस सोडून जातात. एक नवीन कन्सेप्ट येतोय, सगळ्यांनी तो एक जरूर बघावा. तो म्हणजे लीव्ह नो ट्रेस, L&T हा कॉन्सेप्ट येतोय. सो बेसिकली जेव्हा तुम्ही बाहेर जाता फॉरेन कंट्रीज मध्ये, तो अत्यंत पॉप्युलर झालेला आहे आणि इंडियामध्ये पॉप्युलराइज होतोय. तर मी ज्या ठिकाणी जातोय तिकडे मला कुठलेही ट्रेसेस न सोडता पाठी यायचे. दॅट इज द लेवल ऑफ इको टुरिझम वी आर ट्राइंग टू अचीव. वी आर ट्राइंग टू अचीव होमस्टेज, नॉट द हॉटेल्स. मी आज लोकांना जाऊन हॉटेलमध्ये, कारण बरेच जण असतात की इको टुरिझम साठी येतात कंपनी बरोबर आणि त्यांना एसी हॉटेल्समध्ये राहायचं असतं जिकडे वायफाय आहे. दॅट इज नॉट व्हॉट वी वॉन्ट. वी वॉन्ट पीपल टू स्टे इन अ होमस्टेज ऑफ लोकल्स. कारण तिकडची इकॉनॉमी स्ट्रॉंग होईल. जेव्हा ती इकॉनॉमी स्ट्रॉंग होते, दे विल बी एबल टू डू रिअली गुड. कारण मग त्यांना पोटा पाण्यासाठी जंगलामध्ये जायला लागत नाही, जंगल तोड किंवा फॉरेस्ट इलिगल कामं करायला लागत नाही. क्लासिक एक्झाम्पल आहे धर्मेंद्र खांडाल म्हणून आहेत आपल्या राजस्थानला.
त्यांनी बऱ्याचशा पोचर्सना टर्न केलेलं आहे आता टायगर कॉन्झर्वेशनिस्ट मध्ये. सो पोचर्स आर टर्न इन टू टायगर कॉन्झर्वेशनिस्ट. सो कारण त्यांना आता इलिगल कामं करायलाच लागत नाहीत, याच कामांना पैसे मिळतात. सो टुरिझम कॅन हेल्प इन कॉन्झर्वेशन प्रोव्हायडेड इट इज डन इन अ ट्रू इसेन्स ऑफ इको टुरिझम. डेफिनेटली पाणथळ जागांवर जेव्हा आपण हे घालतो, भराव घालून टाकला जातो, तेव्हा तिकडे भरपूर मोठी, आता आपण इकॉनॉमिक्स बाजूला ठेवूया, पण आपण जर का इकोसिस्टम सर्व्हिस जरी बघितली ना त्यांची, तर बरीच अफेक्ट झालेली असते तिकडे. कारण पाणथळ जागा मी ज्या म्हणतो त्या सगळ्या ह्या फ्लड प्लेन्स आहेत जे फ्लड कंट्रोलचं काम करतात. सो इफ हा अप्रोच आला ना की बाबा एवढी सर्व्हिस ती डॅमेज होते, तर डेफिनेटली समजायला बऱ्यापैकी फायदा होतो की बाबा हा मला फ्युचरमध्ये प्रॉब्लेम असणार आहे. याच्यामध्ये दोन गोष्टी असतात. आता फॉरेस्ट डिपार्टमेंट याच्यावर वर्क घेतं, बऱ्यापैकी वेळा ते ऍक्शन सुद्धा घेतात. पण एक गोष्ट असते की आपण बाहेर बसून खूप इझिली त्यांच्यावर बोटं उठवू शकतो की बाबा नो तुम्ही कामं करत नाहीत, त्यांचं काम आहे ते करणं. बऱ्याच वेळा इश्यू असतं की हेच जे लोक आहेत ना, जे आता काही जण, म्हणजे सगळे म्हणत नाहीये, ही कृती अत्यंत चुकीची आहे, दिस इज डिस्ट्रॉइंग इकोसिस्टम सर्व्हिस, याने इकोसिस्टम सर्व्हिसेस तुमच्या लूज होत आहेत. सो ते आपण मॅप करू शकतो सर्व्हिस क्वांटिफिकेशनने की तुम्ही कसं कटिंग होतं. आणि अनकंट्रोल टुरिझमचा इश्यू आहे हा तिकडचा. तो पण मी सांगतो की फॉरेस्ट डिपार्टमेंट सुद्धा काही काही वेळेला त्यांचे हात बांधलेले असे असतात, कारण ही लोक त्यांचे बऱ्यापैकी वेळा इन्फॉर्मर पण असतात. बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन त्यांना इकडनं बरीच मिळत असते. तो मोठ्या डॅमेजसाठी छोटी डॅमेज कधी कधी ऍक्सेप्ट केली जाते, तो सुद्धा हा प्रकार असतो. पण जेव्हा ते अनकंट्रोल्ड असतं ना, त्यावेळेला एक नागरिक म्हणून आपण जर का कंप्लेंट केली ना, तरी देखील आपण या गोष्टी करतो. आता तुम्ही फक्त एक पार्टीचं सांगितलं, बऱ्याचशा जर का गुंडगाव बीट म्हणून आहे बोरिवली साईडला, किंवा आपला फिल्टर पाडा आहे त्या साईडला आहे, तर तिकडे तर सेफ्टीचे इश्यू आहेत. म्हणजे तिकडे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या काही काही यांना सुद्धा अबडक्ट केलेलं होतं, गार्ड्सना. तो त्यांनाही शेवटी लिमिटेशन्स येतात. पण डेफिनेटली जर का लार्ज स्केलवर हा उठवला गेला प्रश्न, सोशल मीडिया हॅज बिकम व्हेरी स्ट्रॉंग टूल. पण जर का प्रोव्हायडेड ते खूप चांगल्या प्रकारे रिसर्चसाठी वापरलं गेलं तर ह्या गोष्टी थांबू शकतात. फॉरेस्ट डिपार्टमेंट रिस्पॉन्सिव्ह आहे आजकाल. तुम्ही ट्विट करा, प्रॉब्लेम दिसला ट्विट करा, तुम्हाला ऍक्शन होते. बऱ्यापैकी वेळा तुम्हाला ऍक्शन्स घेतलेल्या दिसत आहेत, म्हणजे हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. पण स्वतः तिकडे जाऊन थांबवायचा प्रयत्न करू नका. सो इट्स अ सेइंग दॅट डोंट बी अ हिरो. ज्या ऑथॉरिटीज आहेत त्यांना इंटिमेट करत जा. एकदा, दोनदा, तीनदा, 4 जण केल्यावर काही होणार नाही, पण जेव्हा 100 जण करतात ना, तेव्हा ऍक्शन ही घ्यायला लागते. सो मे बी दॅट मास चॅनलायझेशन इज व्हॉट वी नीड. व्हॅल्युएशनचा प्रोजेक्ट नक्कीच करता येतील, पण फक्त एक प्रॉब्लेम सांगतो याचा कुठे होतो की ह्या बाबतीत ना आपल्याला थोडी तिकडची ना मानसिकता पण लक्षात घेणं गरजेचं आहे लोकांची. कारण एक सेम सोल्युशन सगळीकडच्यासाठी होऊ शकत नाही. आपण आता जर का जैवविविधतेबद्दल ह्याच्याच म्हणतोय, काटेसावरचं सपोज काटेसावर तोडलं जाते, आपल्याला माहिती आहे काटेसावऱ्यावर बरेच बर्ड्स येतात. ठीक आहे. मग एक छोटा इनिशिएटिव्ह सुरू केला की शाळांमधनं एक काटेसावर अवलोकन सुरू केलं. बाबा तुम्ही काटेसावर या, 1 तास बघा कुठले पक्षी होते, त्यांना शिकवा अरे हे पक्षी असतात. कॉम्पिटिशन सुरू करायची काटेसावरवर कुठले कुठले पक्षी दिसतात. सगळ्यात बेस्ट असतं ना लहान मुलांना ह्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह करणं. लहान मुलं भाग पडतात पेरेंट्सना न करण्यासाठी. सो एका पर्टिक्युलर ट्रीला हिरो टाईप मध्ये आपल्यालाच पुढे आणायला लागतं की त्याचे युजेस सांगा, बाकी गोष्टी सांगा, अजून काय काय आहेत ते सांगा. म्हणजे उदाहरणार्थ त्याच्यावरती बर्ड्स किती येतात, डॉक्युमेंटरी छोटीशी केली, किंवा एखादी कॉम्पिटिशन भरवली की तुमच्या इकडच्या काटेसावरीवरती किती पक्षी येतात ते बघा. तो नॅचरली एक छोटासा इम्पॉर्टन्स येत जातो. तुम्हाला मी एक केस स्टडी पाहिजे पाठवू शकतो. आसाममध्ये पूर्णिमा म्हणून एक आहेत, त्यांनी ग्रेटर ऍड्ज्युटंट म्हणून पक्षी आहे, तर त्याचं कॉन्झर्वेशन केलंय. 80% त्याचं पॉप्युलेशन हे आपल्या इंडियामध्ये सापडतं. ग्लोबल पॉप्युलेशन पैकी 80% इंडियामध्ये, त्याच्यापैकी पण 90% हे आसाममध्ये. आणि तिकडे तो अत्यंत पक्षी हे म्हटला जातो, बॅड ओमेन म्हणून पकडला जातो. सो त्यांनी म्हणून तो मारला जायचा, त्यांचे घरटं बनायला नाही द्यायचे. फ्रॉम देअर तू आता ते गाव आता हरगिल्ला आर्मी म्हणून म्हटलं. हरगिल्ला इज अ नेम ते म्हणतात त्याला ग्रेटर ऍड्ज्युटंटला लोकल लँग्वेज मध्ये. त्यांची आता भजनं वगैरे आहेत.
म्हणजे जो अशुभ हम्म. पक्षी होता त्याला त्यांनी हळूहळू शुभ भजनांमधनं वगैरे पण आणलाय. त्यांची भजनं म्हटली मंदिरामध्ये आता. त्यामुळे अख्खं गाव चॅनलाइज झालंय आता तू प्रोटेक्ट करायला, ज्याला ते मारायचे. ओके. तर पौर्णिमा सिंग म्हणून आहेत, तुम्ही त्यांचं डेफिनेटली तुम्ही नेटवर टाकलं तरी तुम्हाला ते हे मिळेल, तुमची हरगिल्ला आर्मी किंवा पौर्णिमा सिंग ह्या दोन्ही गोष्टी टाकल्या तर तुम्हाला गुगलवर डेफिनेटली त्यांची सगळी माहिती मिळेल. पौर्णिमा देवी बर्मन. येस, पौर्णिमा देवी सो बर्मन. त्या काम करतात. येस. येस. सो हरगिल्ला आर्मी म्हणून आहे. सो यू कॅन डेफिनेटली सी ते वर्क करतात. आणि त्याच्यासाठी त्यांना 7 वर्ष लागली फक्त कॉन्फिडन्स मिळवायला लोकांचा, की बाबा नो हे काहीतरी चांगलं आहे म्हणून. म्हणजे देर इज सम डिफरन्स. मग तुम्हाला झाडाची व्हॅल्यू जी असेल ना, मग त्याच्यावरनं आपल्याला कार्बन सिक्वेस्ट्रेशन किती करतंय, त्याचे मेडिसिनल Okay. युजेस आहेत. तर मेडिसिनल युजेस मध्ये आपल्याला काढता येईल की मेडिसिनल युजेस किती किती ठिकाणी, उदाहरण त्याचा जे काटा असतो त्याचा पण यूज आहे, त्याच्या बऱ्याच गोष्टींचा यूज आहे. तुम्हाला पाहिजे असेल मेथड हवी असेल जर का आपण, तर आपण बघू शकतो की कुठल्या कुठले त्याचे युजेस आधी काढूया. आणि तुम्हाला कसं एका ट्रीची ना कॉस्ट खूप कमी दिसते तसं बघायला गेलं तर, ओके. हा. रिलेटिव्हली कमी दिसते. जेव्हा तो हा. चंक मध्ये येतो ना तेव्हा ती कॉस्ट मोठी दिसते आणि तेव्हा अवाक व्हायला होतं. पण एका ट्रीची पण काढता येऊ शकते, काहीच प्रॉब्लेम नाही. सो आपलं ही चर्चा खूप छान रंगली आहे. बऱ्यापैकी सर्वांचे प्रश्नांची उत्तरं सरांनी दिली आहेत. तर मी सर्वप्रथम चिन्मय सरांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी आपल्याला या सेशनसाठी आज वेळ दिला.